शेवगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा व जखमी करण्याचा गुन्हा दाखल। शेवगाव शहरातील मिरी मार्गे रस्त्यावर मागील किरकोळ वादातून दिनांक 7 रोजी रात्री शिवीगाळ करत एकाचा खून झाला तर 2 जण जबर जखमी झाली। ही घटना शास्त्रीनगर जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आर युनिक्स आर्ट्स या दुकानासमोर घडली। यामध्ये किसन शंकर वाघमोडे वय वर्ष 50 यांचा मृत्यू झाला असून राहुल किसन वाघमोडे व प्रशांत किसन वाघमोडे हे जबर जखमी झाले आहेत। या प्रकरणी राहुल किसन वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून परशुराम रायप्पा मोरे, रितेश रायप्पा मोरे, राहुल रायप्पा मोरे तिघे राहणार रेणुकानगर शेवगाव, सचिन रमेश काते राहणार सामनगाव तालुका शेवगाव इतर अनोळखी इसमांविरुद्ध खुनाचा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत म्हटले आहे की शनिवार दिनांक 7 रोजी रात्री 9च्या सुमारास नगर रस्त्यावरील युनिक आर्ट्स ग्राफिक या स्वतःच्या दुकानामध्ये काम करत होतो। त्यावेळी परशुराम मोरे, सचिन काते, रितेश मोरे, राहुल मोरे व इतर अनोळखी इसम इथे आले व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यावेळी फिर्यादीचे वडील किसन शंकर वाघमोडे इथे आले। परशुराम मोरे यास म्हणाले की तू शिवीगाळ का करतोस असे म्हणाले असता परशुराम मोरे हा म्हणाला की ही दुकानाची जागा काय तुमच्या बापाची आहे का, तुम्हाला जिवंत ठेवणार नाही। यानंतर राहुल व रितेश मोरे यांनी वडील किसन यांना दोन्ही हातांनी पकडले। परशुराम मोरे व सचिन काते या दोघांनी चाकूने हातावर, पायावर व मानेवर वार करून वडिलांना गंभीर जखमी केले। त्यांना सोडवण्यासाठी मी व प्रशांत मध्ये गेलो असता आमच्यावर ही चाकूने वार करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्यानंतर सर्वजण तेथून पळून गेले। त्यानंतर आम्हाला नातेवाईकांनी शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। यानंतर अहिल्यानगर येथील एका खासगी व नंतर सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचाराकामी दाखल केले। त्यावेळी तेथील डॉक्टरांनी माझ्या वडिलांना तपासून पाहिले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे समजले। वादाची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक संतोष मोटकळे यांनी पंचक्षम भेट देऊन पंचनामा केला। या प्रकरणी राहुल वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून 4 जणांसह इतर अनोळखी विरुद्ध खुनाचा गुन्ह्यासह BMS कलम 109, कलम 118, कलम 352, कलम 351 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मोटकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप हे करत आहेत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।